नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे सुकट वांग. झटपट होते एका शिट्टीत. कुकरमध्ये बनवा, म्हणजे तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता आणि घरी भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकता. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी सुकट, बारीक सुकट असते ती कर्दी, 1 कांदा, 2 टमॅटो आणि बटाटा आणि 3 वांगे. हे सगळं घेऊन आपल्याला रेसिपी बनवायची आहे. अगदी तोंडाला चव देते आणि नक्कीच ह्याबरोबर तुम्ही 2 चपात्या, 2 भाकऱ्या जास्त खाल. एक सिक्रेट मसाला आहे, तो सुद्धा घालायचा आहे. आता 1 वाटी आपण जवळा म्हणजे सुकट घेतलेली आहे. ती काय करायची आहे पुढे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर कळेल. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वांगी कापून टाकायची आहे. मैत्रिणींनो, वांगी अजिबात बारीक कापायची नाही. 2 फोडी करायच्या आणि मधून एक चिरा द्यायचा, म्हणजे एका वांग्याचे 8 तुकडे फक्त झाले पाहिजे. कारण आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. कुकरमध्ये पटकन रेसिपी होते आणि शिजलेही जाते. त्यामुळे अगदी तुम्ही बारीक जर फोडी केलात तर वांग्याचा अगदी गाळ होऊ शकतो. आता वांगी कापून आपण पाण्यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे ती काळी पडत नाही. बटाटेसुद्धा आपल्याला साल न काढता कापून घ्यायचे आहेत. त्याच्यासुद्धा फोडी मोठ्याच ठेवायच्या आहे. आता पाण्यामध्ये घालून ठेवल्यानंतर आपली वांगी बटाटे काळी पडणार नाही आणि स्वच्छ धुवूनही निघतील. काही बटाट्यांना माती वगैरे असते आणि 2-3 पाण्याने खळखळून धुवून घ्यायची आहे. आता 1 कांदा आपण घेतलेला तो सुद्धा कापून घ्यायचा आहे. बारीक कापायचा आहे. मोठा कांदा आहे, जर तुमच्याकडे छोटा कांदा असेल तर 2 घ्या, पण हा 1 पुरेसा आहे मोठा कांदा. आता कांदासुद्धा कापून घेतल्यानंतर आपल्याला 2 टमॅटो छोटे घेतलेले आहेत, ते सुद्धा कापून घ्यायचे आहेत. बारीक न कापता थोडं मोठं कापलं तरी चालेल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर नक्की ट्राय करा. भाकरीबरोबर ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते का तुम्ही 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. आता एक लोखंडाचं पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जवळा घालून घ्यायचा आहे. आम्ही जवळा म्हणतो, तुम्ही सुकटही कोणी म्हणतं किंवा कर्दीही म्हणतं. तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा सांगा. आता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे, बिना धुता. आधी धुवायचा नाही, कोरडा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खरपूस भाजून होतो. जर तुम्ही धुवून भाजायला घेतलं तर खरपूस भाजणार नाही. आता झालेला आहे, थोडा कलरही बदललेला आहे आणि त्याच पॅनमध्ये ठेवून द्यायचा आहे थोडा वेळ. त्यापुढे आपल्याला घ्यायचं आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि कोकम आहे. हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटलं नाही तरीसुद्धा चालेल. लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे आणि 5-6 आपल्याला कोकमही घ्यायचं आहे. आता आपण एक कुकर ठेवणार आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. गरम होईस्तोपर्यंत ठेवायचं आहे. तेल गरम झालं का जिरी, मोहरी ह्याची फोडणी द्यायची आपल्याला. फोडणी तडतडायला लागली का कांदाही घालून घ्यायचा आहे आणि लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही, आवडेल तुम्हाला. आता कांदा लाल झाल्यानंतर टॅमॅटोही घालून घेऊ. त्याआधी आपल्याला घालायचं आहे
भरपूर असा कढीपत्ता. कढीपत्ता नसला तर तुम्ही तमालपत्रही घालू शकता, असलं घरात तर. आता कढीपत्ता घोळल्यानंतर तेलामध्ये टॅमॅटोही घालून घेऊ. तो सुद्धा मऊसर होस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं जिरंही घालू शकता वाटायला, त्यानेसुद्धा ह्याचा स्वाद अप्रतिम येतो. ते सुद्धा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता झालेलं आहे परतून. आता मीठ घालू चवीनुसार. मसालेही काही घालायचे आहेत. घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, थोडासा जिरा, धणा पावडर, कांदा लसूण मसाला हे सुद्धा घालून घ्यायचं आहे. मसाले आपल्या अंदाजाने घाला. तुम्हाला जर तिखट हवं असलं तर थोडे जास्तही घालू शकता, कमी तिखट करत असले तर कमी घालू शकता. पण सुकट म्हटलं का झणझणीतपणा आलाच पाहिजे. ह्यामध्ये घातलेला आहे हा सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला आहे बडीशेप, धणे, खसखस आणि जिरं ह्याची पावडर करून घेतलेली आहे, लवंगा मिरा घालून. ती 1 चमचा घालून घ्यायची आहे. आता मसाले परतून झाल्यानंतर आपण वांगे घालून घेऊ आणि बटाटा जे पाण्यामध्ये ठेवलं होतं स्वच्छ धुवून, आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्ही परतत जाल तसतसं रेसिपीची चव वाढत जाते. आता सुकट आपण भाजून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये घालून पाणी काढून घेतलेलं आहे. एकदम अजिबात पाणी ठेवायचं नाही सुकटीमध्ये. आता सुकटसुद्धा आपण वांगी बटाटे मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. जरा भाजलेली तर आहे त्यामुळे त्याचा काय वास वगैरे काही येणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून विसळून घालायचं आहे. तुम्हाला जर थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर थोडं जास्त घालू शकता, पण थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. कोकमही तोडून घालायचं आहे, म्हणजे वसाट वास येत नाही आपल्या रेसिपीला आणि आंबट चव आली का कोणत्याही वष्टाला अप्रतिम चव येते मैत्रिणींना. आता हे सगळं घातल्यानंतर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे झाकण लावून. जास्त शिट्टी काढायची नाही, नाहीतर आपलं वांगं अगदी गळून जातं. 1 शिट्टी करून झालेली आहे पहा. तुम्ही पाहू शकता वांगा बटाटा शिजलेला आहे आणि लपथपीतपणा आलेला आहे आपल्या भाजीला. आपण पाहू बटाटा पहा शिजलेला एकदम मऊसर झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर सुद्धा तेवढीच चांगली लागते. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली आहे कोथिंबीर घालून सर्व केलेली आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय बाय.